आता बातमी संजय राऊतांनी केलेल्या टीकेची आहे। मी नाईलाजाने अजित पवार यांच्या सोबत गेलो असं मोठं विधान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केलं। यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। फडणवीस शहांच्या दबावाखाली आमदार फुटले असा घणाघात आता संजय राऊतांनी केला। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे। हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत जसं आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पण तेच आहे। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांनी दाखल केलेले खटले, त्या यंत्रणेवरती असलेला अमित शाह फडणवीसांचा दबाव, त्याच्यातून आमदार फुटले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती। त्याच्यामुळे जोर जबरदस्ती, धमक्या, खोके याचा हा संगम आहे। कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं, पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंदे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते, कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहेत। बिलकुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत, पण आम्ही भूमिका घेतली आणि ती ठाम राहणार आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याचा, महायुतीमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय हा ठाम आहे।